चवीमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज न करता घरच्याच साहित्यामध्ये रेस्टॉरंटसारखं तंदुरी चिकन, ते देखील ओव्हन किंवा तंदूरचा वापर न करता कढईमध्ये बनवायचं कसं ते लगेच आपण पाहूया. तर आषाढ स्पेशल कढई तंदुरी बनवण्यासाठी इथे मी काही हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, अर्धा इंच आलं आणि एक 7-8 लसणाच्या पाकळ्या मी घेतल्या आहेत. आता खलबत्त्यामध्ये ना मी ह्याची छान पेस्ट करून घेणार आहे. तर मिरच्या मी इथे 2च वापरल्या आहेत, कमी तिखट आहेत. तुम्हाला जर थोडं तिखट हवं असेल तर मात्र तुम्ही मिरच्यांची क्वांटिटी इथे वाढवू शकता. बऱ्याच जणांकडे ना ओव्हन नसतं आणि त्यामुळे मग तंदुरी चिकन कसं करायचं, तर त्यासाठी म्हणून आज मी ही एकदम साधी सोपी रेसिपी घेऊन आली आहे. तुम्हाला जर आवडली तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर एका बाउलमध्ये मी 2 चमचे हंकड घेतला आहे, त्यामध्ये मी घालतीये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद. यामध्ये आता जे आपण आलं लसूण मिरचीचं वाटण करून घेतलं ना ते सगळं घालूया. अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये आपण पिळून घेऊया. आता रेस्टॉरंटसारखी जर तुम्हाला या तंदुरी चिकनची चव हवी असेल ना, तर यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा मोहरीचं तेल. तर मोहरीचं तेल हे मॅरिनेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे तंदुरी चिकनची चव सेम रेस्टॉरंटसारखी होते. यामध्ये मी घातलं आहे थोडासा फूड कलर. तर तुम्हाला जर कलरही रेस्टॉरंटसारखाच हवा असेल ना, तर फूड कलर मस्ट आहे. त्याशिवाय रेस्टॉरंटसारखा लूक या तंदुरी चिकनला येणार नाही. तर आता हे सगळे मसाले ना मी छान एकजीव करून घेते. बरं, एक सांगायचं राहिलं, दही घेताना ना मी इथं साईचं दही घेतलेलं आहे. साईचं दही नसेल, साधं दही जर घेतलं तर यामध्ये 1 चमचा दुधावरची साय ॲड करायची. आता या स्टेजला आपण चव घेऊन बघू शकतो. इथे मला मीठ आणि तिखट थोडंसं कमी वाटलं म्हणून मी चवीनुसार पुन्हा ॲड केलं. मॅरिनेशनला साईचं दही घेतलं ना की चिकन तंदुरी मस्त सॉफ्ट होते, आतपर्यंत चिकन एकदम टेंडर होतं. तर आता इथे सगळे मसाले मी असे हातानेच मिक्स करून घेते. मॅरिनेशन तयार करण्यापूर्वी अर्धा किलो ड्रमस्टिक्स मी स्वच्छ धुवून निथळून अशा छान कोरड्या करून घेतल्या आहेत. आता त्या आपण या मॅरिनेशनमध्ये ॲड करूया. चिकनला मी मसाला सगळा व्यवस्थित चोळून लावून घेते. तोपर्यंत तुम्ही हा आजचा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहताय मला कमेंट नक्की करा, म्हणजे आपला व्हिडिओ कुठल्या गावात कुठल्या शहरात पोचला हे मला देखील कळेल. आणि चॅनेलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे अशा साध्या सोप्या घरच्या साहित्यात बनवता येणाऱ्या अचूक प्रमाणातल्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर इथे मला फूड कलर थोडासा कमी वाटला म्हणून मी पुन्हा ॲड केला. आणि आता हे सगळा मसाला आणि फूड कलर आहे ना ह्याला छान व्यवस्थित असं मॅरिनेट करून घेते. चिकन तंदुरीला ना मॅरिनेशनच महत्त्वाचं आहे. पुढची प्रोसेस खूप सोपी आहे, कशी करायची लगेच पाहूया. तर इथं मी चिकन ना थोडा एक 5 मिनिट झाकून ठेवते, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. इथे मी गॅस पेटवला आणि त्यावर कोळशाचा एक तुकडा ठेवलाय. तर कोळसा आपल्याला व्यवस्थित फुलवून घ्यायचा आहे. तर एखादी स्टीलची वाटी किंवा प्लेट असेल ना, ते चिकन मॅरिनेशनच्या बरोबर मधोमध अशी ठेवायची. जो आपण कोळसा फुलवला आहे ना, छान लाल झालाय बघा मस्त. तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि तो आपण या प्लेटमध्ये ठेवूया. तर मॅरिनेशनला जर असा स्मोक दिला ना तर आतपर्यंत त्याचा फ्लेवर जातो आणि जोपर्यंत तुम्ही समोरच्याला सांगत नाही ना तोपर्यंत कोणालाही कळणार नाही की ही चिकन तंदुरी कढईत केलेली आहे. तर आता या कोळशावर अगदी थेंबर तेल घालायचं आणि लगेच झाकण ठेवायचं, म्हणजे हा जो काही धूर आहे, हा जो स्मोक आहे ना, तो चिकनला सगळीकडे छान व्यवस्थित लागतो. एक 5-10 मिनिट आपल्याला झाकण अजिबात उघडायचं नाही आहे. जेव्हा धूर थोडा कमी होईल त्यानंतर मग आपण झाकण उघडायचं आणि ही जी कोळशाची वाटी आहे ना ती काढून घ्यायची. चिकनचा जो मसाला आहे तो पुन्हा आपण सगळं असं खालीवर व्यवस्थित करून घ्यायचा, म्हणजे धुराचा जो काही वास आहे ना तो सगळ्या चिकनला व्यवस्थित लागेल. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं ना की आपल्याला हे चिकन कमीत कमी 2 ते 3 तास आणि जास्तीत जास्त 5 ते 6 तासांसाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे. जेवढा वेळ जास्त तुम्ही चिकन मॅरिनेट कराल ना तेवढीच त्याची चव जास्त वाढते. तर मी इथे 3 तास ठेवलं होतं मॅरिनेट करायला. आता हा जो मसाला आहे तो पुन्हा मी व्यवस्थित लावून घेते, कारण आपण आता ह्याला मीठ लावलेलं आहे त्यामुळे थोडंसं पाणी सुटण्याची शक्यता असते. तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवते. कढईमध्ये ना मी मोजून 4 चमचेच तेल टाकलं आहे. तर आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्यापेक्षाही छोटा चमचा इथे माझा आहे. तर फक्त 4 ते 5 चमच्यामध्ये अर्धा किलो चिकन तंदुरी आज आपण बनवली आहे. तेल सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे चिकन कढईला चिकटणार नाही. आता इथे मी नॉनस्टिक कढईचा वापर केला आहे. तुम्हाला जर हवं तर तुम्ही लोखंडी कढई देखील वापरू शकता. स्टीलच्या कढईचा वापर करू नका, कारण त्यामध्ये ना हे चिकन जळतं.
त्यामुळे शक्यतो नॉनस्टिक कढई किंवा नॉनस्टिक जर वापरायची नसेल तर मात्र लोखंडी कढईचा तुम्ही इथे वापर करू शकता. आता हा जो मसाला आहे ना तो देखील आपण चिकनच्या वर असा लावून घेऊ. आता इथे मी गॅसची फ्लेम फुल केली आहे. फुल फ्लेमवर आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. त्याचं कारण म्हणजे जर आपण स्लो फ्लेमवर चिकन शिजवलं तर चिकन पाणी लगेच रिलीज करेल आणि मग चिकन जे आहे ना ते आपलं ड्राय होईल. तर जेव्हा आपण फुल फ्लेमवर शिजवतो ना तर चिकनचे सगळे ज्युसेस आहेत ते आतमध्ये लॉक होतात आणि चिकन आतमधून टेंडर राहतं, सॉफ्ट राहतं, ड्राय होत नाही. तर ही टीप नक्की लक्षात ठेवा. आलटून पलटून 10 मिनिटांसाठी मी चिकन फुल फ्लेमवर शिजवून घेतलं आहे. तर चिकनची प्रत्येक बाजू व्यवस्थित बाहेरनं सील झाली पाहिजे म्हणजे आतमधून चिकन छान टेंडर होईल. तर तुम्ही बघू शकता चिकनचा कलर देखील बदलायला लागला आहे आणि जो मसाला आहे ना तो देखील थोडा ड्राय व्हायला लागला आहे. तर 10 मिनिट होऊन गेले आहेत साधारण. आता मी इथे गॅसची फ्लेम स्लो केली आहे आणि यावर झाकण ठेवलं आहे. एक 10 मिनिट मी शिजवून घेतलं तर तुम्ही इथे बघू शकता चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. पण साधारण आणखी एक 20% शिजणं गरजेचं आहे. या स्टेजला आपण चिकन चेक करून पाहूया. इथे मी काटे चमच्याने चेक करून पाहते तर चिकन मला व्यवस्थित शिजलेलं वाटतंय. एक आणखी 10% तरी शिजणं थोडंसं अजून बाकी आहे. तर मी पुन्हा झाकण ठेवून एक 5 मिनिटांसाठी फक्त ह्याला स्लो फ्लेमवर शिजवून घेतलं. तर तुम्ही बघू शकता झाकण ठेवल्यानंतर ह्याला पुन्हा पाणी सुटलं आहे. आता गॅसची फ्लेम मी थोडी मोठी केली आहे आणि आता आपल्याला हे सगळं पाणी फक्त सुकवून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता मसाला आपला व्यवस्थित सुकला आहे. गॅसची फ्लेम मी आता बंद करते आणि अगदी आपल्याला बाहेरच्या सारखाच फ्लेवर हवा आहे ना आज चिकन तंदुरीचा. तर आज आपण कुठलंही कॉम्प्रोमाइज करणार नाही आहोत टेस्टमध्ये. म्हणून आपण काय करायचं तर गॅसवर आपण चिकनचे एक हे जे ड्रमस्टिक आहेत ना ते व्यवस्थित भाजून घ्यायचे. म्हणजे अगदी रेस्टॉरंटसारखीच तुमची कढईतली चिकन तंदुरी होईल. घरातले देखील ओळखू शकणार नाहीत की ही घरी कढईत बनवलेली चिकन तंदुरी आहे की रेस्टॉरंटमधली. इतकी अप्रतिम चवीची अशी ही चिकन तंदुरी होते. तर झाली की नाही मस्त. तर सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, बाहेरचं खाणं टाळा. रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या बऱ्याचशा रेसिपीज आपण घरी देखील बनवू शकतो अगदी चवीत कुठलंही कॉम्प्रोमाइज न करता. तर अशाच रेसिपीजसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला जर हवं ना तर थोडंसं बटर मेल्ट करून तुम्ही इथे लावू शकता, पण मी आज काही लावलेलं नाही आहे. तुमच्या घरात मित्रमैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये कोणी नॉनव्हेज लवर असतील तर त्यांच्यापर्यंत ही रेसिपी नक्की पोहोचवा. पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीसह. तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्त रहा. बाय.